बातमी राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीतील मोठी बातमी समोर आली आहे। राष्ट्रवादीचे 25 उमेदवार ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवार बारामतीमधूनच लढणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलेलं आहे। 25 उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे। लवकरच जागा वाटप पूर्ण होणार असल्याचंही कळत आहे। तर अजित पवार बारामतीमधूनच लढणार हे आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान कोण असतील हे उमेदवार ते आपण बघूया। संभाव्य उमेदवार लोकशाही मराठीच्या माध्यमातून ग्राफिकच्या माध्यमातून बारामतीमधून अजित पवार यांचं नाव कन्फर्म असल्याची माहिती समोर येते। तर बारामतीमधून आपण लढणार नाही असे संकेत त्यांनी दिले होते, पण अजित पवारच उतरतील असं कळत आहे। उदगीरमधून संजय बनसोडे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे। तर आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे सूत्रांकडून। तर दिंडोरीमधून नरहरी झिरवळ यांनाच पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर येवल्यामधून छगन भुजबळ यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाईल अशी माहिती समोर येते। पुसदमधून इंद्रनील नाईक हे उमेदवार असतील राष्ट्रवादीचे। तर इतरही ठिकाणी इतरही मतदारसंघांमध्ये उमेदवार ठरल्याचं कळतंय। त्याच्यामध्ये वाई, खंडाळा, महाबळेश्वर इथून मकरंद आबा पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। पिंपरीमधून अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली जाणार आणि त्यांचं नाव कन्फर्म असल्याची माहिती मिळते। परळीमधून धनंजय मुंडे हेच पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येते। तर इंदापूरमधून दत्ता भरणे यांना उमेदवारी जाहीर आधीच करण्यात आलेली होती। सूत्रांनी ही माहिती लोकशाही मराठीला दिली आहे। रायगडमधून आदिती तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल। कळवणमधून नितीन पवार हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर मावळमधून सुनील शेळके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल आणि त्याचबरोबर अमळनेरमधून अनिल पाटील यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार ठरल्याची माहिती आहे। आहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाईल। तर कागलमधून हसन मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। खेडमधून दिलीप मोहिते पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर अहमदनगरमधून संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर जुन्नरमधून अतुल बेनके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे। तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ठरल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 25 उमेदवार ठरल्याचं दिसते आणि सगळ्यात आधी संभाव्य आधी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत, तर नेमकी काय चर्चा झाली आहे या बैठकीमध्ये? काय काय ठरलंय? परवा खरं तर ही मुंबईमध्ये बैठक झालेली आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे 25 उमेदवार आहेत ते जवळपास आता निश्चित झालेले आहेत आणि त्याची यादी आपण जी आता पाहिलेली आहे त्यानुसार जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांना त्या मतदारसंघामधूनच संधी दिली जाणार आहे। महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बारामतीमधून अजित पवार लढणार नाहीत अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा होत्या त्या मात्र चुकीच्या आहेत असं सुद्धा या बैठकीमध्ये ऐकायला मिळालेलं आहे। आणि बारामती विधानसभेमधून अजित पवार हेच उमेदवार असणार आहेत। अजित पवार यांच्या व्यतिरिक्त तिथं कुणीही उमेदवार नसणार अशी एक चर्चा या बैठकीमध्ये आहे, जी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा देण्यात आलेली आहे। दुसरीकडे जे विद्यमान आमदार आहेत यामध्ये छगन भुजबळ असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, असे जे महत्वाचे राष्ट्रवादीमधले नेते आहेत, जे विद्यमान आमदार आहेत त्यांना सुद्धा त्याच ठिकाणी संधी दिली जाणार आहे आणि एकूण 25 जणांची ही यादी सध्या समोर आलेली पाहायला मिळते। पण महायुतीमध्ये जागा वाटप होत असताना राष्ट्रवादीच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पुण्यातला एक आढावा आपण घेतला तर पुण्यामध्ये ज्या ज्या जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आहेत त्या जागेंवर तेच उमेदवार असणार आहेत। पण यामध्ये प्रामुख्याने हडपसर विधानसभा मतदारसंघातून मात्र कोण उमेदवार असणार आहे याची चर्चा मात्र अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मिळते। तिथं जे विद्यमान आमदार चेतन तुपे आहेत यांचं नाव मात्र या यादीमध्ये नाहीयेत आणि त्यामुळे तिथं महायुतीमध्ये जागांची अदलाबदल होते का हे पाहणं महत्वाचं असेल। पण 25 ठिकाणी राष्ट्रवादीने तयारी केलेली आहे। जी बैठक परवा झालेली आहे त्या बैठकीमध्ये या 25 जणांना तयारी करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका, ज्या गोष्टी आहेत त्या पक्षाकडून अधिकृतपणे सांगितल्यावरच त्यावर भाष्य करा असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे हे जे 25 संभाव्य उमेदवार असणार आहेत यांच्या विरोधात जे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार असणार आहेत त्यांची मात्र भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच अमोल, एकूणच महायुतीकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं कालच बातमी आलेली होती। त्यामध्ये 25 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असू शकतात। त्यामुळे आता याविषयीची अधिकृत घोषणा कधी होते आणि त्यांच्या विरोधामध्ये जे तयारी करतायत त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया असेल, भूमिका असेल तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।